अपयश आहे किंवा या मुद्द्याकडे आपण कसं बघता? माझं मत मी मांडलं की त्याशी सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे. त्यांच्या काही मागण्यामध्ये जे गुन्हे दाखल झालेले होते ते गुन्हे बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही. बरोबर की नाही? हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल. त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला. ते काही इतकं सोपं नाही आहे. मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले. हे परत आता दुसऱ्यांदा झाले. बरोबर आहे? वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत. एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे. नाही, मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळू तर देत. जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते, मग परत उपोषण कशासाठी? भुजबळ